चर्चा रंगली. कोणत्याही पदासाठी आपण आपली विचारधारा बदलणार नसल्याचं राणांनी स्पष्ट केलं. अहिल्यानगरमध्ये गॅस दरवाढी विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महिलांना आंदोलन केलेलं आहे. आंदोलकांच्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनाच दिलं जात आहे. खासदार उदयनराजेंचा एका चिमुकल्यासोबतचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय. व्हायरल सुद्धा होतोय. वाढदिवसानिमित्त राजेंना भेटायला आलेल्या चिमुकल्याला कडेवर घेत राजेंनी फोटो सुद्धा काढले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी छगन भुजबळांवरती निशाणा साधलाय. मंत्री भुजबळांच्या सातपुडा बंगल्यावरती पत्ता थेट पुनर्विकासाच्या नोटिसिंगमध्ये कशी हे सरकारी मालमत्तेचा गैरवापर नाही का, असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केलाय. आणि यानंतर घेऊया शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा मेट्रो सुपरफास्ट मधून. जळगावात सोन्याच्या दरामध्ये 1,000 रुपयांची तर चांदीच्या दरामध्ये 4,000 रुपयांची वाढ झाली. सोन्याचा दर जीएसटीचं 1,57,000 रुपयांवर तर चांदीचा दर 2,58,000वरती गेलेले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरातील तब्बल 73 इमारती धोकादायक आढळल्या होत्या. त्यातल्या केवळ 3 इमारतींची दुरुस्ती झाली असून तब्बल 70 इमारती आजही अत्यंत धोकादायक अवस्थेमध्ये उभ्या आहेत. यातल्या 11 इमारती तर अति धोकादायक श्रेणीमध्ये नोंदवल्या गेल्या. शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 2017 आणि 2019च्या कर्जमाफीतील वंचित शेतकऱ्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे. कर्जमाफीसाठी 14,000 कोटींची निधीमध्ये मंजूर देण्यात आली. संभाजीनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये ट्विस्ट आलाय. अब्दुल सत्तारांचे पुत्र समीर सत्तारांचा अर्ज बाद करण्यात आलाय. कन्नडच्या आमदार संजना जाधवांचाही अर्ज बाद करण्यात आलाय. त्रुटी असल्यानं अर्ज बाद केल्याची माहिती आहे. विरारमध्ये हॉटेल चालक आणि स्थानिक रहिवाशांमध्ये जोरदार वाद झाला असून एका तरुणावरती चाकू हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या घटनेनंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानं स्थानिक नागरिक आक्रमक झाले होते. विविध प्रलंबित मागण्यांसाठी आरटीओ कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी एकदिवसीय संपाला पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयानं सुद्धा प्रतिसाद दिला. या सगळ्या पार्श्वभूमीवरती संपामुळे आरटीओतील अनेक कामांवरती परिणाम झाला असला तरी सुद्धा सामान्य नागरिकांना याचा त्रास होऊ नये यासाठी काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत. मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या जनता दरबारामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिलांशी संवाद साधला. पीडितांच्या सक्षमीकरणासाठी सकारात्मक पावलं उचलली जाईल अशी ग्वाही सुद्धा सुनेत्रा पवारांनी दिली. मुंबईतील गिरगावमध्ये जुन्या इमारतींचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. पारिजात सदन इमारतीमधल्या 40हून अधिक कुटुंब गेल्या वर्षभरापासून अपुऱ्या आणि कमी दाबाच्या पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त आहेत. आपत्तीग्रस्त गावांच्या पुनर्वसनाला गती मिळणार आहे. पुनर्वसन धोरणामध्ये राज्य सरकारनं सुधारणा केल्या. तळेगाव एमआयडीसी मध्ये गॅस गळतीमुळे दोघांचा बळी गेलाय. कार्बन डायऑक्साईड वायूची गळती झाल्यानं 2 कामगारांचा जागीच मृत्यू झालाय. चेंबूरच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मराठी विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात येतो. या विरोधामध्ये मनसेनं महाविद्यालयाला जाब विचारला. टँकर असोसिएशनला मुख्यमंत्र्यांनी पालिकेला भेटण्याचा निरोप दिला. टँकर चालकांनी प्रशासनाची भेट घेत चर्चा सुद्धा केली आहे. वॉटर टँकर संप मागे घेण्यात आलाय. प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर संप मागे घेण्यात आल्याचं समजतंय. ही प्राथमिक माहिती सध्या समोर येते. मुलुंडमध्ये पालिकेच्या नाले सफाईच्या दाव्याची पोलखोल करण्यात आली. आदर्श समतानगर परिसरामध्ये नाल्यांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात गाळ आणि कचरा साचलेला दिसून येतो. मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी सुमारे अर्धा किलोमीटरची रांग लागली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीमुळे हे सर्वसामान्य नागरिक समस्या घेऊन मंत्रालयात आले होते. मुंबईमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. सीएसएमटी आझाद मैदान परिसरामध्ये हलक्या पावसाने काल हजेरी सुद्धा लावली. ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या 42व्या स्मृती दिनानिमित्त पंजाबमधल्या कार्यक्रमामध्ये मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती खळबळजनक ठरली. कारवाईला काळा दिवस आणि ठार झालेल्या विभाजनवाद्यांना महाजनांनी शहीद असं म्हटलं, त्यामुळे वाद निर्माण झाला. इयत्ता 2री, 3री, 4थी आणि 6वीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भातली माहिती दिली. वसईच्या सनसिटी परिसरामध्ये भीषण अपघात झाला. दुचाकींमध्ये जोरदार धडक झाली. वृद्ध दाम्पत्यांसह 2 तरुण गंभीररित्या जखमी झालेले. आमदार शंकर मांडेकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. ग्रामीण भागातील पाणीटंचाई आणि रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांवरून आढावा बैठका घेण्यात आल्या.
पुण्यातला भिडे पूल 9 जून आणि ते 5 सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद असेल. डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाच्या पादचारी पुलाच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आला. राज्यामध्ये काही जिल्ह्यातील आरटीओ कर्मचारी एका दिवसीय लाक्षणिक संपावरती गेलेले आहेत. मुंबईतील कर्मचारी नियमित वेळेमध्ये कामकाजासाठी हजर होते असे सुद्धा समजतंय. कल्याण फाटा येथील टायर गोदामामध्ये भीषण आग लागली. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. भिवंडीतील बादसा नदीतील उपनदीचा नैसर्गिक प्रवाह बंद केला गेलाय. त्यामुळे पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना पुराचा धोका निर्माण झालाय. संबंधितांवरती कारवाईसाठी मुख्यमंत्री सचिवालयानं भिवंडी उपविभागीय कार्यालयाला आदेशही दिलेले आहेत. भुसावळ रेल्वे स्थानकावरती विक्रेत्यांना खाली पडलेले वडापाव पुन्हा एकदा उचलून विक्रीसाठी ठेवले. व्हिडिओ व्हायरल होतच नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मीरा भाईंदर शहरामध्ये वारंवार होणाऱ्या पाणी टंचाईमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. त्यावरून शिवसेनेनं मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन सुद्धा केलं. पुण्यातल्या भोर नगरपालिकेच्या राजमाता जलतरण तलावातील अस्वच्छ पाणी दुर्गंधीच्या तक्रारीची नगराध्यक्षांनी दखल घेते. नगराध्यक्ष रामचंद्र आवार यांनी दुरुस्तीबाबत ठेकेदाराला कडक सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. नागपूरमध्ये मनसेनं अर्धनग्न आंदोलन केलंय. शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी केवळ 240 रुपयांचा निधी दिला जात असल्याच्या निषेधामध्ये मनसेनं आंदोलन केलं. मनोरुग्णांच्या रुग्णालयांसंदर्भामध्ये उच्च न्यायालयानं राज्य सरकारला धारेवर धरलं. मनोरुग्णातील रुग्णांची पुरेशी काळजी घेण्याचं आपलं कर्तव्य बजावण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय असे ताशेरे उच्च न्यायालयानं ओढलेले. ठाणे शहरालगत असलेल्या दिवा शहरामध्ये उभाठ्यानं ठाणे महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन केलं. नाले सफाईची कामं अद्यापही अपूर्ण असल्याचा आरोप करत प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गटार आणि नाले पूजन आंदोलन केलं.